मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र। महत्वाची बातमी सध्या मुंबईतून। या घडीची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी तसेच भाजप आणि एकनाथ शिंदेसाठी झोप उडवणारी महत्वाची अपडेट। मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय। देशातील सर्वात मोठं बंदर व्यवस्थापन मंडळ मुंबई या पतसंस्थेवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईत पहिला भगवा झेंडा। मुंबईच्या इतिहासात उद्धव ठाकरेंनी अखेर हा संपूर्ण विजय केला पादाक्रांत। मित्रांनो, ठाकरेंच्या या शिवसेनेच्या विजयाचा संपूर्ण देशभर चर्चेचा विषय। मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत। भाजपने जोरदार तयारी केली आहे। तसेच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या माजी नगरसेवकांना गळाला लावत आहेत। मात्र मुंबई ही ठाकरेंची आहे, मुंबई ठाकरेंची राहणार हे पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले। आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई म्हटलंय मुंबई भाजपची आहे आणि मुंबईमध्ये भाजप भगवा फडकवणार असं त्यांनी म्हटलंय। ठाकरे ब्रँड संपलेला आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना मी ब्रँड म्हणत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मोठं वक्तव्य आज मुंबईच्या त्यांनी जाहीर सभेत केलंय आणि मुंबई महानगरपालिकेचं रणशिंग फुंकलं। यावेळी मित्रांनो, आणि आजचा हा महत्वाचा विजय सकाळीच झाल्यामुळे सध्या भाजपची तर झोप उडालीच आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र आता सर्वात मोठा झटका या विजयाने बसलाय। एकतर मुंबईतून जवळजवळ 30 ते 35 नगरसेवक आता सोडून चालले आहेत। त्यातूनच हा झालेला मोठा विजय। बंदर व्यवस्थापन मंडळ पतसंस्थेच्या मुंबई येथील शाखेमध्ये उद्धव ठाकरे यांचा जल्लोष। नेमका कुठे झालाय ठाकरेंचा जल्लोष, कुठे ठाकरेंनी मिळवलाय जल्लोष, बघूया। मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असलेल्या बंदर व्यवस्थापन मंडळ या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 17 पैकी 14 जागी आपला भगवा झेंडा फडकवलाय। शिंदे गट भारतीय जनता पार्टी हे विरोधात होते आणि विरोधात असताना ही मुंबईच्या प्रतिष्ठेची निवडणूक होती। मध्यंतरी BSTचा निकाल लागला, त्याचा आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या सभेमध्ये उच्चार केला। ती फक्त 13 ते 16 हजार मतदारांची पतसंस्था BST होती। मात्र ठाकरेंनी बंदर व्यवस्थापन मंडळाचा जिंकलेला हा मोठा विजय, मुंबई पोर्ट ट्रस्टचा हा विजय, जवळजवळ 48,000 मतदारसंघाचा हा सर्वात मोठा विजय उद्धव ठाकरेंनी मिळवलाय। 48,000 मते या पतसंस्थेमध्ये होती आणि ही सहकारी संस्था आता थेट उद्धव ठाकरेंच्या ताब्यात आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सूत्र देखील उद्धव ठाकरेंच्या दिशेने फिरल्याचं या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट होतंय। त्यामुळे हा विजय जरी कोणत्याही न्यूज चॅनेलनी आपल्या न्यूजवरती चालवला नसला तरी देखील शिवसैनिकांच्या माहितीसाठी आणि सर्वांसाठी आम्ही हा विजय सगळीकडे चालवत आहोत। मित्रांनो, नक्कीच आपण जर शिवसैनिक असाल तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत उद्धव ठाकरेंचा झालेला विजय पोहोचला पाहिजे। जशा प्रकारे उद्धव ठाकरे प्रत्येक वेळेस शांत, संयमी, आत्मविश्वासाची भूमिका घेतात, तसंही आज त्यांनी मुंबईमध्ये शांत, संयमी भूमिका घेतली। मात्र शिवसैनिकांचा जल्लोष मुंबईमध्ये पाहायला मिळाला। या विजयामुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंचा मात्र वर्चस्व झालाय, तर भाजपची मात्र गळचेपी झाल्याचं यावरून सिद्ध होतंय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तर सर्वात मोठा फटका या ठिकाणी बसल्याचं जाणवतंय। एकनाथ शिंदेची शिवसेना, भाजप एका साईडला आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे एका साईडला, अशा प्रकारची ही निवडणूक झाली आणि यामध्ये मात्र ठाकरेंनी तब्बल 17 पैकी 14 जागेवरती मिळवलेला विजय भाजपसाठी अतिशय पुढची वाट खडतर करणार आहे। मित्रांनो, या विजयाबद्दल आपण काय म्हणाल? आपल्या मनातील प्रतिक्रिया ठाकरे बंधूंच्या साठी एक कमेंट नक्की करा।